दंडकरी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करून भारतातील जनतेला चुना लावला. हिडन बीफचं खूप मोठं साम्राज्य उभं करून हिंदुत्वाच्या नावावरती ढोंग केलं. योगिता ठाकरे माहीतच असेल, 19 मे 2009 तुमच्याच बंगल्याच्या आतमध्ये असणाऱ्या गाडीच्या, तुमच्या स्वतःच्या गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलेली 7 वर्षाचं लेकरू. त्या केसचं काही नाही झालं तर तुमचा आता एक नवीन व्हिडिओ आलाय. बॉबी नावाच्या एका महिलेनं तुमचं नाव घेऊन काही एलिगेशन लावल्यात. तो व्हिडिओ आहे 2018चा. त्याच्यामध्ये ती महिला काय म्हणते ते एकदा बघा. या सर्व नेत्यांना फक्त याच गोष्टी करायला हव्यात असं मला वाटतंय. विचार करा तुम्ही, ही लोक किती नीच लेवलला आहेत. हे आता सत्तेत आहेत, सत्तेच्या आधी पण यांनी हेच केलंय आणि यांनी प्रत्येक वेळेस जनतेच्या डोळ्यामध्ये माती फेकण्याचं काम केलंय. एक लड़की को बुलाते थे. काय बोलावं, मी स्पीचलेस आहे. माहितीये, यांच्यावरती कितीही बोललं तरी यांना काही फरक पडणार नाही, कारण की यांना निवडून आपण देतोय आणि आपण ते निवडून द्यायचं बंदच करत नाहीयेत. ही लोक सत्तेमध्ये असल्यानंतर कोणत्याच प्रकरणावरती ना उत्तर देणार आहेत, ना जनतेला सत्य कळून देणार आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, प्रत्येक नेत्याचे हात बरबटलेत. प्रत्येक नेत्याने महिलांसोबत लैंगिक अत्याचार केले.